महत्त्वाचं म्हणजे इथं जे मौर्या करून महिला आहे तिला शुक्रवारी इथे ॲडमिट करण्यात आली होती। शुक्रवारी जेव्हा ॲडमिट केली त्यावेळेस त्या महिलेला एका आशा वर्करने सांगितलेलं होतं की तुम्हाला स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी इथे घेऊन आलेली। त्यांची पूर्णपणे यांना दिशाभूल करून इथे त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं आणि मुळामध्ये हे आशा वर्कर आणि डॉक्टर यांचा पूर्ण संगमत करून एक मोठा रॅकेट करतात इथं आणि महिलांचं गर्भनिरोधकचं ऑपरेशन करतायत आणि महिलांचं गर्भनिरोधकचं ऑपरेशन करून हे पूर्णपणे ह्यांचा सगळ्यांचा साठलोटा करून कुठं ना कुठं गव्हर्नमेंटकडनं त्याचं मानधन घेऊन त्या गोष्टीचं काम चालू आहे इथे। काल ज्या महिलेचं दुर्दैवी इथं ह्यांच्या हलगर्जीपणामुळे जी महिला गेलेली आहे 30 वर्षाची तरुण महिला आहे, तर तिच्या बाबतीत ह्यांनी जी काही हलगर्जीपणा दाखवलेला आहे, मुळात इथं डॉक्टर्स नाही आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हे शासकीय रुग्णालय असून ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कोणतरी प्रीती ससाने मॅडम आहे तिला दिलेलं आहे। ती डॉक्टर आहे का आणि इथे ज्या डॉक्टरांनी तिला तपासलं त्या डॉक्टरांची डिग्री काय आहे, ते इथे कायमस्वरूपी डॉक्टर म्हणून आहेत का कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहेत ते बघायला पाहिजे। आणि दुसरी अशी गोष्ट की जी महिला जीवानिशी गेलेली आहे ती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे, त्या महिलेच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून एक चांगली रक्कम मिळाली पाहिजे। शिवाय जो हलगर्जीपणा ज्यांनी दाखवला त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे प्रकरण गाजत आहे तसंच इथे ही कालचीच दुर्दैवी घटना नाही आहे। 1 महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात देखील एका महिलेचा गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर इथे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे आणि शासन लाडकी बहन बोलून निद्रिस्त आहे। कल एक मौर्या करके महिला की 32 वर्षीय महिला की डॉक्टरों की लापरवाही से, ऐसा उसका पति का कहना है कि डॉक्टरों की लापरवाही से उसकी मौत हो गई और अस्पताल और डॉक्टर का जो रवैया था वो बहुत दुर्भाग्यपूर्ण था। न उसको जानकारी दी जा रही थी। उसको यहाँ ये KDMC की अस्पताल है, यहाँ पे सारी सुविधाएं इनको रखनी चाहिए जो नहीं रखी। एक इंजेक्शन लाने के लिए उसको भेजा गया, 1 घंटा वो बेचारा इंजेक्शन के लिए भागता रहा। चक्की नाका पे अमय हॉस्पिटल के यहाँ पर उसको इंजेक्शन मिला, आते आते उसकी पत्नी ने दम तोड़ दिया था। उसके बाद में अस्पताल वालों ने 2 घंटे तक उसको गेट से बाहर रखा और हमने जब ये जानकारी इकट्ठा की तो ये पता चला कि ये अस्पताल में ICU नहीं है, यहाँ पे इमरजेंसी की जो सुविधा होनी चाहिए वो नहीं है। और भी कई यहाँ के जो पहले के पेशेंट हैं उन्होंने बताया कि यहाँ पे ऐसी घटनाएं होती रहती हैं। तो हमारी ये मांग है कि जिस आशा वर्कर ने, अच्छा इसमें महत्वपूर्ण है कि एक आशा वर्कर ने इसको पथरी का इलाज है, पेट में दर्द हो रहा था तो पथरी के इलाज के लिए उसको यहाँ पे आके एडमिट कराया था। तो वो आशा वर्कर कौन है जिसने पथरी बोल के यहाँ पे उसको लाया और यहाँ पे डॉक्टरों की क्या ट्रीटमेंट हुई और जो ये जो एग्रीमेंट है ये वेस्टर्न हेल्थ केयर कंसल्टेंसी प्रीति ससाने करके कोई है, तो उनको ये कैसे मिला हुआ है, इनके नॉर्म्स क्या हैं। कल से हम बात कर रहे हैं कि CCTV फुटेज दिखाया जाए और अगर ये अस्पताल फिट है दवाइयों के लिए, इलाज के लिए, तब तो ठीक है, नहीं तो मेडिकल ऑफिसर आके इसको जांच करे। और अगर अनफिट ये अस्पताल है, यहाँ पे सुविधा नहीं है, तो जितने भी दोषी है उन पे मामला दर्ज होना चाहिए और इस अस्पताल में जो भी एडमिट है उनकी जान बचाने के लिए उनको कहीं सेफ जगह शिफ्ट होना चाहिए। आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय या सरकारचा स्वास्थ्य व्यवस्थेवरती अजिबात लक्ष नाही आहे। गोरगरिबांच्या स्वास्थ्याला घेऊन सरकार अजिबात गांभीर्य नाही आहे। या कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर सगळ्या ठिकाणी जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे एका व्यक्तिगत लोकांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे हे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। या गोरगरिबांच्या जीवाशी खेळ होत आहे। आपण हे वेस्टर्न हेल्थ केअरचा जे आपण ॲग्रीमेंट हे या ठिकाणी पाहू शकतो। हे जे महापालिकेसोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे, मुळात राज्य सरकार मराठी भाषेचा बंधन सांगत असते, परंतु महापालिकेचा ॲग्रीमेंटसुद्धा या ठिकाणी मराठीमध्ये नाही आहे, हे इंग्लिशमध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट, हा ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही आणि नोटराईज नाही, हे फक्त कामचलाऊ पद्धतीने फक्त फटाफट आर्थिक लाभ कसा एखाद्या व्यक्तीला पोचवता येईल, गोरगरिबांच्या जीवाशी खेळून, त्यांच्या आरोग्य व्यवस्थेशी खेळून कसा त्यांना लाभ पोचवता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी एकदम घाईगडबडीत हे प्रयत्न काही राजकीय लोकांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याची योग्य ती तपास व्हावी अशी आमची मागणी आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे आहे ते अंधाधुंद कारभार करते, पेशंटच्या जीविताशी खेळण्याचं काम नेहमी करत असतं। याच्या अगोदर शास्त्रीनगर हॉस्पिटलला ही घटना घडली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये बी ज्या हॉस्पिटलला टेंडर पद्धतीने ही सगळी
व्यवस्था होते, ज्या ज्या लोकांना टेंडर मिळतात ते नॉन मेडिको आहेत, ते स्वतः डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे त्यांना पेशंटची आरोग्य व्यवस्थित त्यांना काही माहिती नसल्या कारणामुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात. यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत ह्या नॉन मेडिको टेंडरवाल्यावरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हॉस्पिटलची यंत्रणा महापालिकेची सुधारणार नाही.